ही जशी वैद्यकीय सेवेसोबतची परोपकाराची समाजाचं आपण काही देणं लागतो ह्या पद्धतीची जी आमची भावना आहे ही ही आमच्यामध्ये पुंडे सरांनीच इम्बाईब केलेली आहे. सर, आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एरा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं डायग्नोस्टिक ॲक्युरसी आणि डायग्नोस्टिक स्पीड ही दोन्ही वाढलेली आहे. परंतु आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांसाठी त्या रुग्णाची जी नीड असते ती असते तुमची संवेदना. एक डॉक्टर जितका संवेदनशील असेल तो जितका प्रेमाने आणि एका त्या रुग्णाला एक पेशंट लिसनिंग असणारा ऐकणारा डॉक्टर हवा असतो. त्याची समस्या शांतपणे ऐकून घेणारा, समजून घेणारा आणि तितकाच त्याला फिजिकली एक्झामिन करून त्याला ॲश्युरन्स देणारा डॉक्टर हवा असतो. ती जी ह्युमन टच आहे हा कुठल्याही एआयनी रिप्लेस होणारा नाही. जो डॉक्टर संवेदनशीलपणे रुग्णाची सेवा करतो, त्याचं निदान करतो आणि नंतर त्याच्या उपचाराकडे जातो, तोच डॉक्टर हा रुग्णाच्या हृदयामध्ये वास करत असतो. आणि पुंडे सर, तुम्ही आज हजारो नाही लाखो रुग्णांच्या हृदयामध्ये वास करत आहात. एक डॉक्टर केवळ वैद्यकीय सेवा करत नाही, एक परिपूर्ण डॉक्टर म्हणून, एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून केवळ आपलाच नाही तर आपल्या सहकाऱ्यांचा, आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा आणि देशाची उंची वाढवण्याचं कार्य हे एक व्यक्ती म्हणून करत असतो. ते परिपूर्ण व्यक्ती असते. अशा वेळेस ती व्यक्ती केवळ डॉक्टर राहत नाही, तर ती एक डॉक्टर म्हणून एक टीचर असते, ती एक प्रीचर असते, ती गाईड बनते, एक फिलॉसॉफर बनते. आणि पुंडे सरांसारखा फिलॉसॉफर आपल्या आसपास आहे हे आम्ही कायम अनुभवलेला आहे. अशी व्यक्ती एक आयडॉल बनते आणि पुंडे सर, तुम्ही आमचे आयडॉल आहात.